नमस्कार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर थेट राष्ट्रवादी पक्षावर दावा केला होता. निवडणूक आयोगाने देखील अजित पवार यांच्या गटाचा खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निकाल दिला. त्यानंतर आता शरद पवार नेमकं काय करणार? लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना नव्या निवडणूक चिन्हाला लोकांपर्यंत कसे नेणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान याच आव्हानावर शरद पवार यांनी सविस्तर असं भाष्य केलंय. आगामी निवडणुकीच्या तयारीबद्दल बोलताना शरद पवार लढलेल्या पक्षाला निवडणुकीबद्दल संदर्भ देत होते. म्हणजे आधी कसं आम्ही निवडणूक लढली तसा त्यांनी संदर्भ दिला. नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा, शेअर करत जा. ज्यावेळेस शरद पवार यांना विचारण्यात आलं की पक्ष आणि चिन्ह गेलं आहे, नवे कोणते चिन्ह मिळण्याची तुम्हाला अपेक्षा आहे, हे नवे चिन्ह लोकांपर्यंत तुम्ही कसे पोहोचाल, घराघरांपर्यंत कसे घेऊन जाणार, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी त्यांच्या पहिल्या निवडणुकीचे उदाहरण दिले. माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की मी पहिली निवडणूक बैलजोडी या निवडणूक चिन्हावर लढवली. त्यानंतर आम्ही चिन्ह चेंज केलं. त्यानंतर आम्ही चरखा आणि निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली. तेही चिन्ह गेलं होतं. त्यानंतर आम्ही हाताचा पंजा या चिन्हावर लढलो होतो. आमचं तेही चिन्ह गेलं होतं. त्यानंतर मी घड्याळ या निवडणूक चिन्हावर लढलो. त्यामुळे लोकांच्या दृष्टीने विचार हा महत्वाचा असतो. चिन्ह हे मर्यादित कामासाठी उपयुक्त असते, शरद पवार यांनी सांगितले. भारताच्या इतिहासात असे कधीही घडले नव्हते की असे एकाच ज्यांनी पक्ष स्थापन केला आणि त्यांचं चिन्ह आणि त्यांचंच पक्षाचं नाव दुसरं कोणी घेऊन जात. राष्ट्रवादी पक्ष फुटे आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावरही त्यांनी भाष्य केले. निवडणूक आयोगाने दिलेला निकाल आश्चर्यकारक आहे. निवडणूक आयोगाने आम्हा लोकांचं चिन्ह काढून घेतलं. आमचा पक्षही दुसऱ्यांना दिला. ज्यांनी पक्ष स्थापन केला, ज्यांनी पक्षाची उभारणी केली, त्यांच्याच हातातून पक्ष काढून घेण्यात आला. यापूर्वी भारताच्या इतिहासात असे कधीही घडले नव्हते. पण ते निवडणूक आयोगाने लक्षात घेणं गरजेचं होतं, असे शरद पवार यांनी म्हटले. तसेच लोक या सर्व गोष्टींना समर्थन देणार नाहीत याची मला खात्री आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळेस दाखविला. त्यांनी भाजपा सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग केला जात असल्याचे ईडीच्या माध्यमातून विरोधी पक्षातील नेत्यांना त्रास दिला जातोय, असा आरोप त्यांनी केला. आरोप करताना त्यांनी गेल्या 18 वर्षात ईडीने केलेल्या कारवाईची आकडेवारी सांगितली. जी काही रस्सी केस चालू आहे, अजित पवार गट आणि शरद पवार गट हे आता लोकसभा निवडणुकीमध्ये कसं काय एकमेकांना सामोरे जातात. त्याच्यानंतर जी महायुती झाली त्या महायुतीमध्ये पण जागा वाटप तर झाल्या आहेत, बट एकमेकांमध्ये जे काही आमदार होते, खासदार होते, त्यांच्या मनामध्ये अस्वस्थता आहे. कारण की जिथे स्टँडिंग आमदार खासदार होता त्याच्या जागी आता दुसरा स्टँडिंग उमेदवाराला बाजूला करून दुसऱ्याला तिथे बसवण्यात येत आहे. बघूया पुढे काय घडणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.